श्री महाराष्ट्रात त्याचं प्रक्षेपण होते। त्यामुळे इथे महिला वर्ग असताना माझ्या मुखातून घाणेरडे शब्द नक्की निघणार नाही। आज जो बुवा छत्रपती शिवाजी महाराजांची वाहवा करतोय, तानाजी मालुसरेचा वाहवा करतो, तो तानाजी मालुसरे जर असते ना बुवा आहे तर तुझा ना ते वागल सकट तुझा मुंडक्या उडवून होते, लक्षात ठेव। कुत्रो असताना कुत्रो, त्या कुत्र्याचं गुण कधी जाऊ शकत नाही। त्या पालखीत नेऊन तुम्ही त्याची त्या हारबीर घालून तिने काय केला तरी तो भोकल्याशिवाय राहणार नाही। ह्या पद्धतीत तुझं तर भजना घाणेरडे चुटके ह्याका लावून पडवळ्याच्या मांडवावर टाकतो उतानी आणि म्हणतात पडवळा काळा झाला। अरे तोंड बघून ए इकडे बघ, आणि तुझ्या इथे नाच करतो ना ते ट्रेनमध्ये जा, ट्रेनमध्ये जा। हे भजन आहे, एक लक्षात घ्या, भजन आहे। ते साहेब थांबलेत ना, साहेब थांबलेत ना, ते त्यांनी सांगितलं बुवा तुमची गाणी मला ऐकून जायचं म्हणून सांगितलं, लक्षात घे ही तुझी विद्वत्ता। परंतु माझ्या प्रेक्षकाकडे जातोय, हे कलियुग आहे, इथे चांगल्याच्या मागे कोण जात नाही। म्हणून दारू विकणाऱ्याच्या मागे लोकांची लाईन लागतं, लक्षात घ्या। तुमच्या घरात जर 1 लिटर दूध असेल तर विकूक प्रत्येकाच्या तुमच्या घराच्या दारावर तुमका जावचा लागत, पण तुमच्याकडे दारू असत ना तर तुमच्याकडे लाईन लागत। म्हणून एक कलियुग आहे। मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय, जिवंत माणूस आज पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय। हे कलियुग आहे, इथे पाप घडतच राहणार, पुण्य तुम्हाला करावं लागतं। पार्वती शंकर राणे या मंडळाचे सर्व सन्माननीय उमेश पाटील साहेब शिंदेने सांगितलं की तुम्ही त्यांच्यावरती एक कडवं केलंच पाहिजे। मी आता ते कडवं म्हणजे म्हणतोय आणि ते यांना पण मंडळीला नवीन आहे ते देतोय। पण तत्पूर्वी जो मगाचपासून भजनाच्या माध्यमातून उडा होता ना, श्रीकांत मी आता त्या गाणं म्हणतोय फेमस आहे गाणं, त्या गाण्याचे 2 ओळी सुरुवातीचे म्हण तुका मी 500 रुपये देणार। नको छळू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी धरलेला हात, सोड तू कृष्णा जाऊ दे विकण्या लोणी, कान्हा रे जाऊ दे विकण्या लोणी। तुझी तट्टा तुझी मस्करी श्रीहरी, तुझी तट्टा तुझी मस्करी श्रीहरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी। पिछली माझी बांगडी मंडईचा आवाज आहे, बांगडी पिचली माझी बांगडी, हरी बोल। ह्या गाण्याचे सुरुवातीचे जे गायलेले आहेत ते 2-3 ओळी तू गाऊन दाखव, 1000 रुपये बक्षीस देणार जर त्याने बरोबर गायले। त्याने थोडे जरी 10-15 मायबाप प्रेक्षक असले आणि त्यांनी टाळी वाजवली की बाबा श्रीकांत शिरसटान बरोबर, हा तुम्ही थांबातात ना, तुम्ही थांबातात ना, भजन शेवट होईपर्यंत आम्ही पेटी उठावी पर्याय, तुम्ही थांबातात ना। आणि त्याने म्हटलं तर तुमच्या समक्ष 1000 रुपये देणार मी। निलेश चव्हाण कुडाळ यांकडून दिगस यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पाटील साहेब तुमच्यावरती एक कडवं केलं, कारण गेल्या वर्षी सुद्धा माझ्या ते लोकीबोनची बारी झालेली तुमच्या त्या श्लोक अपार्टमेंटमध्ये, म्हणून तुमच्यावरती फक्त एक कडवं
सन्माननीय प्रशांत अनुभवने यांच्याकडून पुसली माझी बांगडी या गाण्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. ज्या गाण्याची चाल घेतली तुमच्यासाठी. चंदा सितारे बिंदिया तुम्हारी, चंदा सितारे बिंदिया तुम्हारी, पूनम की बारात हो, बारात हो, हम तुम्हारे साथ हैं जिंदगी भर, तुम मेरे साथ, हम तुम्हारे साथ हैं जिंदगी भर, तुम मेरे साथ. स्वाभिमान दे अभिमान दे, स्वाभिमान दे अभिमान दे, शीतल छाया प्रेमळ माया, शीतल छाया प्रेमळ माया, भरून येई माझे उर, भरून येई माझे उर. समाजसेवक उमेश पाटील ठरले अमुते कोहिनूर, समाजसेवक उमेश पाटील ठरले अमुते कोहिनूर, समाजसेवक उमेश पाटील ठरले. स्वाभिमान दे अभिमान दे, शीतल छाया प्रेमळ माया, भरून येई माझे उर. समाजसेवक उमेश पाटील ठरले अमुते कोहिनूर, समाजसेवक कैवारी जनांते वालिते गरिबांते, कैवारी जनांते वालिते गरिबांते, कैवाली जनांते वालिते गरिबांते, दिलदार स्वभावाचे भक्त साईंचे, दिलदार स्वभावाचे भक्त साईंचे, दिलदार स्वभावाचे अर्थात या सगळ्या गोष्टी सांगायला नको वाटते. खूप साई भक्त आहेत पण त्यांच्यासाठी एका साई गीत घेतो बघा. तारीफ तेरी निकली है दिल से, तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बनके कवाली, शिरडी वाले काली बाबा आया है तेरे दर पे सवार, शिरडी वाले लब पे दुआए आंखों में आंसू. हो यूट्यूब वाले जरा तिकडे फिरवा ना. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बनके कवाली, शिरडी वाले काली बाबा आया है तेरे. लब पे दुआए आंखों में आंसू, लब पे दुआए आंखों में आंसू, दिल में उम्मीद पर झोली खाली, शिरडी वाले काली बाबा आया है तेरे.
स्वभावाचे भक्त साईंचे प्रेमाचा महापूर प्रेमाचा महापूर शीतल छाया प्रेमळ माया भरून येऊन समासेवक उमेश पाटील आमचे स्वाभिमान ते अभिमान ते शीतल छाया प्रेमळ माया भरून माझे समाजसेवक वैभव जाधव महाराष्ट्रामध्ये एक जन्मला सिंहाचा छावा बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा होणार नाही असा आमचा नेता होता जीवन फुला करुणी भगवा जय भोली जीवन फुला करुणी भगवा धन्य धन्य झाला जीवन फुला करुणी भगवा धन्य धन्य झाला धन्य धन्य झाला बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा बाळ ठाकरे नाव महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा मार्केटमध्ये जी एक दोन नवीन गाणी आहेत ती घेतो आणि गजराला सुरुवात करतोय प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला गजर घेतोय मी वेळेत गजर संपवणार आहे. अशी कशी जगाच कलीची बाधा झाली
बघा हे कलियुग आहे आणि या कलियुगात या पद्धतीची भजनं आम्ही करतोय, मी पण त्याच्यातच समजा, आणि ते मायबाप प्रेक्षकांपर्यंत आपण पोचवण्याचं काम करतोय. इथे प्रत्येकाने विचार करायचा, हेच माझं म्हणणं आहे. अशी कशी जगास कलीची बाधा झाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली, झाली पुण्याची ती तिजोरी खाली. हरिनाम विन कोणी नाही वा, आयुष्याचा खेळणारा हरिनामात वेळ घालवावा सारा. जगाच्या बाजारी मांडला पसारा, गुंतू नकोच कोणी नाही तारणारा. ताले बोलवाला फॅशनच्या नावाखाली, ताले बोलवाला फॅशनच्या नावाखाली, नव्या पिढीस आळा कोण घाली, नव्या पिढीस आळा कोण घाली. कोकणचे भाग्यविधाते खासदार साहेब यांच्यावरती 500 रुपये आलेले होते. त्यांच्यावरती एक कडवं घेतोय, कारण फरमाईश आहेत त्या पूर्ण करतोय. महाराष्ट्राचा वाघ गरजतो दिल्लीच्या दरबारी. मगाशी कृष्णा पवार भाऊंची सुद्धा आठवणीवर मला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं होतं. त्यांची चाल आहे. महाराष्ट्राचा वाघ गरजतो दिल्लीच्या दरबारी, दादा गरिबांचे कैवारी, दादा गरिबांचे कैवारी, दादा महाराष्ट्राचा वाघ गरजतो दिल्लीच्या दरबारी, दादा गरिबांचे कैवारी, आमदार झाले खासदार झाले मुख्यमंत्री हे पद भूषविले. विरोधी पक्ष नेता बनून प्रश्न जनतेचे मार्ग लावले. मुलुक मैदान तोप म्हणून, मुलुक मैदान तोप म्हणून ओळख झाली जगभरी, दादा गरिबांचे कैवारी, दादा गरिबांचे कैवारी. महाराष्ट्राचा वाघ
गजर खूप मोठा आहे, परंतु ह्या बुवांचं सुद्धा ऐकायला पाहिजे हा मी विचार करतोय. आणि 2 कडवी कमी करून परत आता हे कष्टाची कहाणी विसरून गेला येता लाडाची ती राणी. तुझ्या कष्टाची ती कहाणी विसरून गेला येता लाडाची ती राणी. बिकट वाटेत सोबतीन कोणी आठवेल बाप वेळ जाईल निघून. सोडून मोहमाया बांध मायेचा तो घाली, सोडून मोहमाया बांध मायेचा तो घाली. माणुसकी माणसातली हरवली. आज या कलियुगात माणुसकी ही चीजच कुठे राहिलेली नाही. लक्षात घ्या, भावाचं आणि बहिणीचं नातं तुटलेलं आहे. इथे आम्ही तिन्ही बुवा एकमेकाची बारीक कशी डाऊन होईल हे करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे नाती तुटलेली आहेत, ही नाती जिवंत ठेवायला पाहिजे. आपल्या आईवडिलांप्रती मरेपर्यंत प्रेम पाहिजे. म्हणून काय म्हणतो बघा, बिकट वाटेत सोबतीन कोणी आठवेल बाप वेळ जाईल निघून. सोडून मोहमाया बांध मायेचा तो घाली, सोडून मोहमाया बांध मायेचा तो घाली. माणुसकी माणसातली हरवली, माणुसकी माणसातली हरवली. शेवटचं कडवं, चटणी भाकर अन मिरचीचा तो ठेचा, मुखात घास तेव्हा होता अमृताचा. परतून येऊ दे काळ तो सोन्याचा, झोपडी मधला श्रीमंत माणसाचा. पहिला चटणी भाकरने आपले पोट भरत होतं आणि आता काही जर मुलांना तहान लागली, भूक लागली तर चायनीज आणायला सांगते. बुवाने मगाशी सांगितलं कोकण म्हणजे काय, तर विलास बुवांचा एक छोटासा गजर होता, त्याची फक्त एक झलक घेतो म्हणजे कोकण म्हणजे काय आपल्याला कळेल. येवा येवा धनराज घाडीगावकर हे बुवा आहेत, माझं नाव लक्षात नाही आलं. त्यांच्याकडून पाखराचा या गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि देवगड किंजवडे या काय घाडी परिवार यांकडून 100 रुपये आलेले आहेत. फरमाईश मी आता जास्त घेणार नाही. हे 100 रुपये पोवाड्यासाठी ह्या वागदेकर पोहत गेले तरी चालतील, काही विषय नाही, परंतु वेळेचं भान राखणार मी. येवा 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 घेवा कोकणचो मेवा, येवा 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 घेवा कोकणचो मेवा, येवा 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 घेवा कोकणचो मेवा. वागदेकरा ही पहिली ओळ नुसती म्हणायचं का मंडळी बरोबर. येवा 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 घेवा कोकणचो मेवा, येवा 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 घेवा कोकणचो मेवा.
कापा नेवा, शेंगण लाडू खडखड लाडू नारळाची कापा घ्यावा, आंब्याचं साठ फणसाचं साठ काजूगर नेवा, आंब्याचं साठ फणसाचं साठ काजूगर नेवा, या होता त्या लागतात त्या, या होता त्या लागतात त्या, या होता त्या लागतात त्या सुके गरे नेवा, येवा येवा आणि त्यांनी पाखराचा हे गाणं सांगितलंय. फक्त झलक घेतो आणि मग गजल संपवतो अगोदर. हे फक्त एक सांगतो तुका, म्हणजे तू काय आता तू म्हणजे तू सगळ्यात जमा असस. तुका सुरुवाती तुझा जो स्टॅमिना होतो तो गजरात तुझं राहुलो नाही लक्षात घे. तुझा काय आहे तर संस्कृत म्हणतं घरात, म्हणजे तुका 10वीपर्यंत संस्कृत होता तर आहे सर तुझ्या येऊन ठोकतो आमच्या अंगात, बरोबर ना. त्याचं ह्याच्याशी काय विषय हा का माका सांगणार. अरे त्याचा विषय तो खुळा, पण तू लिंक करून चल ना. तुका हे तुझ्या डोळ्यावर तू नजरेवर तुका जर त्या विषयात तुका म्हणालो तर तुका त्याच्यावर उत्तर देणं सकाळी उठून तुझं आधी तोंड बघून ये तुझ्या माहितीसाठी लागतो. तुझ्या व्यंगावर तो बोललो तर त्याला तुका बोला गेलं नाही लक्षात घे. ही तुझी लायक इकडे बघ, ही तुझी काय जी असत ती. तो सांगता ना निर्लज्ज, तो मगाशी निर्लज्ज म्हणालो माझ्याबरोबर तू काय म्हणालो, ठीक आहे ना, ती त्याची लायकी आहे. भजनात समोरच्या बुवा निर्लज्ज म्हणतं ना ती त्याची लायकी आहे. 15-25 वर्षात त्यानं भजन केलं ना, त्यानं चंद्रकांत कदम बुवांच्या लायकीचं टॉपचं बुवा हे असं स्वतःच समजतात, बरोबर ना. आणि हरी येऊन गॉगल लावून भजना करता, भजना जो सत्यानाशी असल्या बुवानी केलेलं लक्षात घ्या. आणि तुम्ही टाळ्या वाजवतात, चुकीचं आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे जातं ना तेव्हा यूट्यूबच्या खाली कमेंट येत नाही कुठले. आजची बारी मला बघायची, आज एकही शब्द न बोलता भले तुम्ही म्हणाल ना आता ह्याच्यात कमेंट येतील कोणतो श्रीकांत शिरसाट बुवा गुंडू बुवाची नाट म्हटलं माका चालता. मायबाप प्रेक्षक जे हजर आहेत ना त्यांनी मी दिलेलं काहीतरी 4-2 शब्द नक्की घेऊन गेले असतील. फक्त आईवडिलांची सेवा करा एवढं जरी सांगितलं, म्हणजे मनात जरी ठेवलं तरी मला त्याचं समाधान. तुम्ही आता तुम्ही ना मग ते सांगतात चंद्रकांत कदम बुवाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही तू. त्यांचं स्मारक झालंय लक्षात ठेव, त्यांचं स्मारक झालंय बुवा आरे फाट्यावर. तुझा विचार कर, तुझ्या नावानं धोंडो तरी लावतीत का विचार करलो. तुझ्या ना हे धोंड्यात चष्मा लावतीत फुटको गॉगल काय बरोबर आहे. गॉगल लावलो काय हो लो श्रीकांत शिरसाट आणि शिरे घ्या का नंतर पैसे गावले की लाचार तू लाचार. रुपयाच्या वेळेस गजर केलं हो. आता मी तुझा विचार करून गजर संपवतो लक्षात घे. चटणी भाकर मिरचीचा तुठेचा मुखात घास होता तेव्हा अमृताचा. परतून येऊ दे काळ तो सोन्याचा झोपडी मधल्या श्रीमंत मानसाचा. निसर्गराज कोपला तरी तू घाव घाली, निसर्गराज कोपला तरी तू घाव घाली. अशी दुर्दशा या कलियुगाची झाली. अशी दुर्दशा 32,000 बरोबर ना. त्याच्यापैकी 5,100 वर्ष कलियुगाची संपली. तुम्ही आम्ही कलियुग बघलं लक्षात घ्या. पुढच्या आयुष्यात कलियुग बघणं सुद्धा नाही एवढी परिस्थिती निर्माण होणार आहे. मी या भजनाच्या माध्यमातून सांगतोय. अशी दुर्दशा या कलियुगाची झाली. अशी दुर्दशा या कलियुगाची झाली. हरिनाम
घाट झाली पाखराचा दूर देशी पाखराचा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना पाखराचा दूर देशी पाखराचा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना चैत्राचे साधने मला आज बोलवे बोलण्यात त्या पार माधवे चैत्राचे मला आज बोलवे बाण पार मालवे मी आज एकली साधना कुणाची मी आज एकली साधना कुणाची म्हणून मी साधना पाखराचा दूर देशी पाखराचा दूर देशी सांग माझा माझ्या साधना बघू घडून दार अंतरंगातला देव